नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण प्रिन्स कटचे मेजरमेंट आणि कटिंग बघणार आहे. तर हे बघा, आपल्याला प्रिन्स कट ब्लाऊजचे मेजरमेंट घ्यायचं आहे. तर ब्लाऊजची रुंदी आहे 9.5 आणि मी त्याच्यामध्ये 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे. 9.5 आणि 1.5 म्हणजे 11 इंच, 11 इंचाची घेतलेली आहे. आणि आपल्याला कट मारायचं आहे, त्याच्यामुळं मी 2 इंच वाढवले आणि उंची घेतलेली आहे 14.5ची. तसं तर 13.5 आहे, तर मी 14.5 1 इंच वाढून घेतलेलं आहे, बघू शकता. आता मी हे रुंदीचा भाग हे करून घेते, जोडून घेते. एवढी रुंदी आहे आपली. आणि गळाची रुंदी टाकली आहे मी 2.5 इंच आणि शोल्डर टाकलेला आहे 3 इंच, बघू शकता. आणि मोंढा टाकलेला आहे 5.5 इंचचा. हे बघा, दोन्ही साईडनं मोंढ्याचं माप घेतलेलं आहे मी 5.5. आणि आता आपण गळ्याची उंची टाकू. गळ्याची उंची पण मी 5.5 घेतलेली आहे. हे बघू शकता तुम्ही, 5.5 इंचाचा गळा घेतलेला आहे आणि खालून परत 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि ते आता जोडून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, मी दोन्ही साईडने गळ्याची उंची रुंदी जोडून घेतलेली आहे. आता तर त्याच प्रकारे आपण मोंढ्याचं सुद्धा जोडून घेऊ स्केलच्या सहाय्याने. हे बघा, 5.5 अंतरावरती. आता आपल्याला ते 1.5 इंच वाढवलेलं आहे इकडच्या साईडला, ते जोडून घ्यायचे. वरतून मोंढ्याचं हे बघा, मी इथे 2 इंच घेतलं वाढून, वरतून 1 इंच घेतलं आहे. प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये कधी पण हे माप वाढवायचं, कारण आपण जेव्हा प्रिन्स कटचं कट लावतो मधल्या साईडला टक्स मारण्यासाठी, तेव्हा त्याची हे कमी होऊन जाते, रुंदी कमी होते. आणि बघा, गळ्याचं मी 1 इंचावरनं आकार दिलेला आहे गळ्याचे आकार घेऊन. आणि मोंढ्याला सुद्धा समोरचा भाग असल्यामुळे 1 इंचावरती, वरतून 3.5 इंचावरती घेतलं आणि आकार दिला. हे बघा, खूप एकदम सिंपल पद्धती. आता मी हे 4.5 इंचाचं घेतलेलं आहे माप आणि इथे 4 इंचाचं घेतलेलं आहे आणि आपल्याला हे जोडून घ्यायचे. हे बघा, 4.5 आणि 4 आणि हे 2 इंचाचं टक्ससाठी. वरती परत 2 इंचाचं घेतलेलं आहे ना, आपल्याला आकार द्यायचा आहे आता. हे बघा, हे 2 आणि हे आपलं 4 इंचाच्या मापावरती वर घ्यायचं असं आणि हे स्केलने जोडून घ्यायचं. म्हणजे आपलं आकार असं छानपैकी गोल राऊंडमध्ये आला की आपलं कटोरीचा टक्स छान बसतो. हे बघा, एकदम सोपं आहे. झालं आपलं. आता कटिंग करून घेऊ आपण. मी 2 इंच वाढवलेलं होतं, तिथून आता कटिंग करते आहे. मुंढ्याचा भाग कट करून घेते. हे बघा, प्रिन्स कट ब्लाऊज खूप सोपं असतं, काही अवघड नसतं ब्लाऊज शिवण्यामध्ये. आपण अगोदर 4 टक्सचं बघितलेलं होतं, आता प्रिन्स कटची कटिंग दाखवते मी तुम्हाला. म्हणजे आपल्याला कटिंग केल्यानंतर लक्षात येतं की ब्लाऊज कशा प्रकारे शिवला जातं. खूप सोपं असतं. हे बघा, आपल्याला तो मधला टक्स कट करून घ्यायचा आहे. परत हा टक्स कट केला की बरोबर जेव्हा कट मारतो तेव्हा आपला टक्स तयार होऊन जातो मधला. खूप छान पद्धतीने. बघा, एकदम सोपं असतं. लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनल जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर. हे गळा कट करून घेते मी आता. आणि मला सांगा की माझी कटिंग करण्याची पद्धत वगैरे तुम्हाला आवडली का. बघा, मापं व्यवस्थित घ्यायची. थोडंसं मागं पुढं झालं ना तर कटिंग आपलं मेजरमेंट चुकून जाते. हे बघा, झालं आपलं समोरच्या भागाची कटिंग. आणि आता आपण मागच्या भागाचं मापं टाकू आणि कटिंग करू. आता मागचा भाग हा आपला बरोबर मी मोजून घेतलेलं आहे. समोरच्या भागामध्ये 2 इंच वाढवलं होतं, मागच्या भागामध्ये काहीसुद्धा वाढवलं. 9.5 + 1.5 इंच वाढवलेलं आहे, म्हणजे आपलं किती झालं आहे 11 इंचाचं. ब्लाऊजची उंची मी तेवढीच घेतलेली आहे 14.5. आपलं 4 टक्स ब्लाऊज असेल तेव्हा समोरच्या भागाची अर्धा इंच वाढवायची, पण प्रिन्स कट असेल तेव्हा मागच्या भागाची आणि समोरच्या भागाची सेम मापं घ्यायची. जेवढं आहे तेवढं, त्याच्यापैकी जास्त नाही वाढवायचं. हे बघा, मी गळ्याची उंची घेतलेली आहे 10 इंचाचा गळा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. खालून पण 2.5 इंचाच्या शोल्डरच्या मापानुसारच टाकलेलं आहे.
आणि हे बघा आपण गळाचं तयार करून घेऊ. आता मला इथे पंचकोनी गळा तयार करायचा आहे, त्याच्यामुळे मी पंचकोनी गळ्याचा शेप टाकणार आहे. या अगोदर हे बघा मी मोंड्याचा भाग घेते आहे. मागचा मोंडा हा आपल्याला 1.5 इंचावरती शेप द्यायचा असतो. अगोदर जोडून घ्यायचा आणि नंतर मग 1.5 इंचाचं मार्जिन करून मोंड्याचा आकार द्यायचा. खूप सिंपल पद्धतीने सांगते मी, खूप काही हार्ड पद्धत नाही माझी. एकदम ब्लाऊजवरती टाकायचे, पेपरवरती टाका परत ब्लाऊजवर टाका, हे डबल काम होतं. त्याच्यामुळं ब्लाऊजवरतीच व्यवस्थित टाकायचं. मापं व्यवस्थित आहेत का नाही हे मेजर करून घ्यायचे. मी टक्ससाठी घेते बरोबर 4.5 ते 5 4 इंचाचा टक्स घेते. बघू शकता तुम्ही, खूप मस्त टाकलेलं आहे. आता आपल्याला पंचकोनी गळा घ्यायचा आहे, म्हणून मी सर्व स्केलनेच त्याला शेप देण्याचा प्रयत्न करते आहे. थोडंसं बाहेर काढून घ्यायचा. हे बघा असा आकार दिला ना की गळा छान दिसतो मागे पण. हे बघा पंचकोनी गळा आपला रेडी आहे. आता पंचकोनी गळा जसं आपण माप घेतलं तसंच कटिंग करून घ्यायची आहे. आपलं झालं, मागच्या साईडचा भाग रेडी झालेला आहे. मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. सोपं असतं ब्लाऊज शिवणं. मी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ नेहमी टाकत राहील. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला सांगा की ताई तुमची पद्धत कशी आहे, सोपी आहे का तुम्हाला अवघड वाटते? जर अवघड वाटत असेल तरी पण सांगा आणि सोपं वाटत असेल तरी पण सांगा. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या मागचा भाग पण मी एकदम साध्या पद्धतीने कट करून घेते. इकडनं कट करण्याला थोडंसं अवघड जातं म्हणून मी इकडनं करते, कारण गळा व्यवस्थित कट होत नाही त्या साईडने कट केल्यानंतर. खालच्या साईडने वरतून जेव्हा आपण कट करतो तेव्हा एकदम बरोबर कटिंगमध्ये येतं. जसं पाहिजे तसं गळ्याचं माप घ्यायचं आणि ब्लाऊज पीसवर आपण ठेवायचं आणि मेजर करायचं. हे बघ आता मी तुम्हाला बाही दाखवते. बाहीची उंची आहे 4.5, तर मी इथे 5.5 घेतलेली, 1 इंच वाढवून घेतलं बाहीचं. आणि बाहीचा थोडासा कपडा कमी पडेल, त्याच्यामुळं आपल्याला त्याला जॉईंट पण द्यायचं आहे. बाहीची फिटिंगची रुंदी पण घ्यायची. मी स्केलने रेष मारून घेते अगोदर. हे बघू शकता तुम्ही. बाहीला मला थोडंसं कापड कमी पडत आहे अस्तरचं पण, तर मला तिथे जॉईंट द्यावं लागणार आहे. तुम्हाला दाखवेलच मी कशा पद्धतीने जॉईंट द्यायचं आहे. हे बघा बाहीला अर्धा ते पाऊण इंच कमी पडत आहे. मग आपण काय करायचं, एक कपडा घ्यायचा समोरून आणि त्याने थोडंसं जॉईंट करून द्यायचं. आता बघा हे मी माप घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण स्केलने सरळ रेष मारून घेऊ आणि त्याच्यावरती परत दुसरी रेष फिटिंगच्या याच्यानुसार घेऊ. बघा आणि खालून 2 इंचावरती वरतून 2.5 ते 3 इंचावरती घ्यायचं, 2.5 इंचावरती आणि तिथून तिथे 2 इंचावरती हे सरळ माप टाकायचं आणि वरच्या भागात 1 इंचावरनं शेप द्यायला सुरुवात करायची. खूप सोपं असतं बाहीचा शेप देणे आणि बाही तयार करणे. हे बघा किती सोपं आहे. झाली आपली 2 मिनटामध्ये बाही तयार असते. बघू शकता बाही यामध्ये जोडलेला भाग आहे तो कट करून घेऊ आपण. थँक्यू तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंट्समध्ये कळवा तुम्ही. हे बघा खूप सोपं असतं ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग. हे जशाला तसं आपल्याला ब्लाऊजवर ठेवायचं